आणि या पावसामुळे नागरिकांचे नेमके कसे हाल झालेले आहेत, नाशिककरांचे कसे हाल झालेले आहेत जाणून घेऊयात। गंगा गोदावरी मंदिरात पाणी, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पाणी, जुन्या नाशिकमध्येही पाणी। पावसाचं नाही, नाशकातल्या गटारीचं, नाल्यांचं पाणी। होय मंडळी, ज्या गोदावरीला आपण पवित्र समजतो तीच गोदावरी पालिकेच्या भोंगळ कारभारानं मैली झाली आहे। नाशिक महानगरपालिकेने JNRM जी स्कीम होती त्या अंतर्गत टोटल 840 कोटी रुपये खर्च केले। त्यामध्ये भुयारी गटर योजना असो का पावसाळी गटर योजना असो, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा नाशिक शहरातल्या वाहणाऱ्या जेवढ्या गटारी आहे त्या सर्व गटारी आज नदीपात्रात वाहत आहे। आज तुम्ही जर नागरिकांनी प्रदूषण केलं तर दंड वसुली करता। नाशिक महानगरपालिकेच्या गटारी ही गटरगंगाच झालेली आहे। अख्ख्या नाशिक शहरातल्या गटारी नदीपात्रातून वाहत आहे, तर नाशिक महानगरपालिकेवर कोणी कारवाई करायची? काही गाड्या तर वाहून गेल्या, अनेकांच्या गाड्या आणि माणसं वाचवताना तारांबळ उडाली। बरं, हे चित्र फक्त जुन्या नाशकात आणि गोदाकाठीच होतं असं नाही, तर सातपूर, अंबड, शरणपूर रस्ता अशा भागांमध्येही रस्त्यांची तळी झाली होती। नाशिकमधल्या अनेक रस्त्यांना आज तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे। मी नाशिक त्र्यंबकेश्वर या महत्वाच्या रस्त्यावर आहे। आपण बघू शकतो हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे एक साईडने, दुसऱ्या बाजूनी जी आहे ती वाहतूक सुरू आहे। परंतु खरं तर हे आजचं चित्र नाहीये। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस विक्रमी पाऊस झाला आणि म्हणून शहर तुंबलं असं सांगितलं गेलं, त्यावेळेस सुद्धा या रस्त्याची आणि शहरातल्या अनेक भागातल्या रस्त्यांची यापेक्षा कुठलीही वेगळी परिस्थिती नव्हती। शिवसेनेनं चक्क फडणवीस वॉटर पार्क थाटला आणि पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले। मागच्याही पहिल्या पावसात नाशिककरांना असाच खूप त्रास झाला। लोकांच्या गाड्या वाहून गेल्या, दुकानात पाणी घुसले, लाखोचं नुकसान झालं। त्यानंतर महापौरांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू, प्लास्टिकचा प्रॉब्लेम आहे। त्याच्या साधारण 1 महिना उलटून गेला। त्यानंतरही दुसऱ्या पावसात अशीच परिस्थिती आहे का जागोजागी अक्षरशः स्विमिंग टँक तयार झालेले आहे। आमचा मुख्यमंत्र्यांना हाच सवाल आहे, तुम्ही दत्तक घेतलेलं नाशिक हे वॉटर पार्क मध्ये बदललेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला नाशिक फडणवीस वॉटर पार्क असं नाव देऊन तुम्हाला सूचना देतो की लवकरात लवकर नाशिककरांना विकास द्या, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। गेल्या महिन्यात 1 तासात झालेल्या 90 मिलीमीटर पावसानं नाशिकला धडा शिकवला होता। त्यानंतर नाशकातल्या गटारांमधून 46 टन कचरा बाहेर काढण्याचं सोपस्कर झालं। पण मग 12 तासातल्या 150 मिलीमीटर पावसानंही नाशिक का तुंबलं? पावसाच्या थैमानानंतर बैठका झाल्या, पण प्रशासनाला पाठीशीच घातलं गेलं। शहरातील नद्या, नाले, उपनद्यांवर झालेल्या अतिक्रमणांबद्दल चकार शब्द काढला नाही। पाऊसच मोठा झाल्याची बतावणी झाली आणि महापालिकेनं वेळ मारून नेली। गंगापूर धरणातून पाणी सोडल्याशिवाय नाशिकमध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला कधीच पूर येत नाही। शेवटचे 4 ते 5 वर्ष असून आम्ही बघतोय का थोड्या प्रमाणात पाऊस झाला का नाशिक शहरातल्या जेवढ्या गटारी आहे ते सर्व ओव्हरफ्लो होऊन नदीपात्रात वाहतात। दुसरी गोष्ट, पावसाळी गटार योजना ही टोटली कुचकामी ठरलेली आहे। त्या योजनेचं पाणी वास्तविक नाशिक शहरातून केरिंग करून नाशिक शहराच्या बाहेर जिथं नागरी वस्ती नाही तिथं सोडलं पाहिजे, त्या पात्रात सोडलं पाहिजे, जेणेकरून नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचं नुकसान होणार नाही। पण या बाबतीत कुठल्याही प्रकाराचं केलेलं नाही नाशिक महानगरपालिकेने उपाययोजना। नाशिक ही महाराष्ट्रातली मेट्रो सिटी, तीर्थक्षेत्र, ग्रेप कॅपिटल अशा शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या गटारीच एका किरकोळ पावसाने तुंबत असतील तर धन्य ती महापालिका, धन्य ते प्रशासन आणि धन्य ते सत्ताधारी। स्वच्छ आणि पारदर्शी कारभार म्हणतात तो हाच का? नाशिककरांनो, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत। प्रांजल कुलकर्णी आणि सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नाशिक।